नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, तुम्हाला जो स्क्रीनवरती चार्ट दिसतोय ना, हा चार्ट आहे क्रूड ऑइलचा. आणि क्रूड ऑइल सध्या $85-86 ट्रेड करते. आणि सध्या जी न्यूज येते मार्केटच्या दृष्टीनं, पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आणि सर्वात महत्त्वाचं भारताच्या अर्थव्यवस्थेनं ही न्यूज खूप महत्त्वाची आहे. कतारच्या एका मंत्र्यांनी सांगितलंय क्रूड ऑइल $150 जाणार. मित्रांनो, इतिहासामध्ये आजपर्यंत कधी क्रूड ऑइल $150 गेलं होतं का? तर हो, गेलं होतं एकदा. 2008ला ज्यावेळेला फायनान्शियल क्रायसिस आले होते त्यावेळेला क्रूड ऑइलनं जो हाय तयार केला होता तो $147 तयार केला होता. आणि आता मित्रांनो, क्रूड ऑइल ज्या पद्धतीनं $85-86 ट्रेड करतंय, याचा नेमका मार्केटवर काय परिणाम होणार, सोन्यावर काय परिणाम होणार आणि सर्वात महत्त्वाचं निफ्टीवर काय परिणाम होणार. आणि मित्रांनो, हे जे जागतिक युद्ध सुरू आहे, या जागतिक युद्धामुळे पूर्ण जगाच्या शेअर बाजारामध्ये महाप्रलय आलेला आहे. आणि आज ह्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून व्यवस्थित सांगणार आहे. मित्रांनो, आत्ता जे घडतंय त्याचा थेट परिणाम तुमच्या आणि माझ्या पोर्टफोलिओवर होतोय. पेट्रोलच्या किमतीवर होणार आहे, त्याचबरोबर शेअर बाजारावर देखील होणार आहे. आता सध्या तेलाच्या किमती 22 महिन्याच्या उच्चांक पातळीवर पोहोचलेत. कतारच्या मंत्र्यांनी सरळ सांगितलंय क्रूड ऑइल $150 प्रति बॅरल जाणार, सोनं 6,000च्या वरती जाणार. मित्रांनो, हे सगळं होतंय फक्त आणि फक्त इराणमुळं. आणि मित्रांनो, आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे इराणमध्ये नेमकं काय चाललंय, आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये नेमकं काय चाललंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजूबाजूच्या राष्ट्रांचा परिणाम नेमका इराणवर होणार की आपल्यावर देखील होणार, हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या युद्धाच्या संदर्भात खूप महत्त्वाच्या अपडेट येत आहेत. इस्रायल अमेरिकेनं जी काय संयुक्त लष्करी कारवाई इराणवरती केली, या संदर्भात आता एक नवीन अपडेट असं येतंय की अमेरिकेच्या एका मंत्रालयानं स्पष्ट केलंय आता युद्ध नेक्स्ट फेजमध्ये एंट्री करतंय. तेहरानमधल्या पायाभूत सुविधांवरती मोठे हल्ले केले जात आहेत. त्याचबरोबर बैरूतच्या दक्षिण भागामध्ये हिजबुल्लाच्या ठिकाणावर देखील मोठ्या प्रमाणात एअर स्ट्राईक सुरू आहेत. आणि मित्रांनो, इराण देखील त्याला मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर देत आहे. सौदी अरेबिया, बेहरान, गोल्फ देशांवरती इराणनं मिसाईल टाकायला सुरुवात केली आहे. म्हणजे मित्रांनो, हे युद्ध आता फक्त इस्रायल इराण पुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर मित्रांनो, यामध्ये 12 देशांचा समावेश झालेला आहे. म्हणजे एकूण 15पेक्षा जास्त देश यामध्ये सहभागी झालेत. आणि मित्रांनो, हे युद्ध फक्त मिडल ईस्टमध्ये सुरू नाहीये, ते भारताच्या दारावर देखील युद्ध येऊन थांबलं आहे. कारण भारतातून जाणारं इराणचं एक शिप जे भारतात कवायत करण्यासाठी आलं होतं, ते मित्रांनो या ठिकाणी समुद्रात बुडवण्यात आलंय. याचा अर्थ युद्ध भारताच्या दरवाजावर येऊन थांबलं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्याचबरोबर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने हे पण स्पष्ट केलंय, इराणवर येणाऱ्या दिवसात हल्ल्यांची तीव्रता आता नाटकीयरित्या वाढणार आहे. मित्रांनो, गल्फमधून उडणाऱ्या विमानांवर देखील मिसाईलचा हल्ला होण्याची रिस्क तयार झाली आहे. फ्लाईट डिस्टर्ब होत आहेत. मित्रांनो, हे जे चित्र आहे हे बिलकुल अनुकूल नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, एक गेम तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत जवळपास 15 देश या युद्धामध्ये सहभागी झालेत किंवा त्याची झळ त्या देशांना पोहोचलेली दिसून येते. मित्रांनो, अवघ्या 72 तासात हे युद्ध डझनभर देशांपर्यंत पसरलं. गल्फमध्ये मोठा भूकंप आहे असं म्हणू शकतो. केवळ 30 दिवसात या संघर्षानं संपूर्ण मिडल ईस्ट स्वतःच्या कवाक्यात घेतलंय. युरोपचा काही भाग, अमेरिकेवर देखील हल्ल्याची भीती निर्माण झाली आहे. UAE, बेहरान, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, इराक, जॉर्डन, लेबनान, हे सगळ्या देशांमध्ये ह्या युद्धाची झळ पोचताना दिसून आली आहे. मित्रांनो, इराणचा एकच उद्देश आहे, जास्तीत जास्त देशांना त्रास द्यायचा, जेणेकरून सर्व देश अमेरिकेवरती दबाव टाकतील, डोनाल्ड ट्रम्प माघारी घेतील आणि इराण हे युद्ध जिंकण्यासाठी नाही तर टिकण्यासाठी लढतोय असं देखील एक वर्ग सध्याला बोलतोय. तेहराननं एकट्यानं जे करायला नको होतं ते केलंय. गल्फ स्टेटला टार्गेट करून त्यांनी स्वतःवरती शत्रुत्व ओढवून घेतलंय. आधी मित्रांनो 2 शत्रू होते, आता मित्रांनो ह्या शत्रूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून आली आहे. आणि मित्रांनो, असं म्हटलं जातंय येणाऱ्या दिवसात इराणला बाहेरच्या पेक्षा देशांतर्गत भागातूनच मोठा विरोध होऊ शकतो. पण मित्रांनो, ह्या सर्व बातम्या येत असताना आता मित्रांनो नेमकं क्रूड ऑइलमध्ये काय सुरू आहे, ह्याचा आर्थिक परिणाम कशा पद्धतीने होतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये US क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये 20% वाढ झाली. एका आठवड्यामध्ये या किमती 22 महिन्याच्या उच्चांक पातळीवरती जाऊन पोहोचलेत. का? ह्याचं कारण आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. जगातलं 20% तेल एकाच समुद्रधुनीतून जातं. इराण त्याच्या किनाऱ्यावरती, इराणच्या किनाऱ्यावरती आहे. जर इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ 100% बंद केलं, शिपिंग व्यवस्था जर डिस्टर्ब गेली, तर ग्लोबल ऑइल सप्लाय चेन खराब होऊ शकते आणि पूर्ण जगाचा तेलाचा पुरवठा धोक्यात येऊ शकतो. कतारच्या ऊर्जा मंत्र्यांनी थेट या संदर्भात इशारा दिलाय. तेल $150
प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर गोल्डमन सॅगनं देखील हे सांगितलंय येणाऱ्या दिवसात क्रूड ऑइलसाठी सर्वात मोठी रिस्क आहे। मित्रांनो, या संदर्भात 3 सिनारिओ सध्या सांगितले जात आहेत। युद्ध जर 4 आठवड्यात संपलं तर $85-90 पर्यंत तेलाच्या किमती जातील। जर मित्रांनो स्ट्रेट ऑफ हॉर्मोस 50% बंद झाली आणि 1 महिना जर हे युद्ध चाललं तर $100 क्रूड ऑइलला जाण्यासाठी काही टाइम लागणार नाही। आणि जर स्ट्रेट ऑफ हॉर्मोस पूर्ण बंद झाले, युद्ध जर 1 महिन्यापेक्षा जास्त काळ चाललं, क्रूड ऑइल $125-150 जाऊ शकतं। मित्रांनो, या दरम्यान जर इराणनं मिसाईलच्या साहाय्यानं स्ट्रेट ऑफ हॉर्मोसवर अटॅक केला तर मग काय होऊ शकतं, $200 देखील हा रेट जाऊ शकतो। आता बघा मित्रांनो, यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, हे सध्या जे सुरू आहे ना, हे खूप खतरनाक आहे। पण मित्रांनो, ह्याला काही अल्टरनेटिव्ह पर्याय आहे का? पूर्ण जग इतकं कसं बेजबाबदार राहिलं असेल? या अख्ख्या जगाचा तेलाचा सप्लाय एकाच ठिकाणून जातोय आणि त्याला अजूनपर्यंत कुणी पर्याय शोधला नाही। तर पर्याय आहे, अल्टरनेटिव्ह रूट देखील आहेत, पण ते मित्रांनो पुरेसे नाहीत। सौदी अरेबिया UAE अल्टरनेटिव्ह पाईपलाईन आहेत, पण त्या पाईपलाईनची कॅपॅसिटी फक्त सध्या जे ट्रान्सपोर्ट होतंय क्रूड ऑइल तिथून त्याच्या 20 ते 30% तेल त्या पाईपलाईन मधून जाऊ शकतं। म्हणजे बाकीच्या तेलाला कुठेही संधी नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आता मित्रांनो, समजा क्रूड ऑइल $150 गेलं तर भारतावर काय परिणाम होणार? तर मित्रांनो, आपल्या इकडं पेट्रोल डिझेलचे दर 25 ते 35 रुपये प्रति लिटरनं महाग होऊ शकतात। यामुळं इन्फ्लेशन 6 ते 8% जाऊ शकतं। रुपया देखील मित्रांनो $100 पर्यंत घसरू शकतो। यामुळं RBIला रेट कट करणं पॉसिबल होणार नाहीये। जर मित्रांनो क्रूड ऑइल $150 वरती गेलं तर फक्त पेट्रोल आपल्याकडे महाग होणार नाही, प्रत्येक वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणार आहेत। कारण का मेन इनपुट कॉस्ट असतो ट्रान्सपोर्ट, आणि ट्रान्सपोर्ट महाग झालं की शेतीमाल, किराणा सगळं महाग होतं। आता मित्रांनो, अजून एक मुद्दा या ठिकाणी तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे। भारतावरती जो परिणाम होणार आहे हा परिणाम खूप खतरनाक असणार आहे। पण मित्रांनो, याच दरम्यान अजून एक तुम्ही न्यूज ऐकली का बघा, अमेरिकेनं भारताला एक दिलासा दिला, पुढल्या 30 दिवसात तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करा असं सांगितलं। मित्रांनो, अमेरिका अचानक कसं काय उदार झाली हो? आजपर्यंत तर अमेरिका ओरडत होती भारतानं रशियाकडून तेल खरेदी करायचं नाही, आणि अचानक 30 दिवसाची सवलत कसं काय दिली? मैत्री दाखवायची आणि त्याच्या बदल्यात काहीतरी उकळायचं, हा ट्रम्प तात्याचा जुना फंडा आहे। मित्रांनो, अमेरिका म्हणतोय भारत आमचा मित्र आहे म्हणून आम्ही परवानगी देतोय, पण त्याच वेळेला सांगितलं जातंय आता रशियन तेल बंद करा आणि आमचं तेल विकत घ्या। हे देखील सांगायला तो मागं पुढं मागणार नाही आणि येणाऱ्या दिवसात तो सांगणार आहे। मित्रांनो, हे गिफ्ट काही सुटका नाहीये, हा क्लिअर भारतासोबत केलेला एक सौदा आहे। अमेरिकेला नको आहे भारत रशियाकडून तेल विकत घ्यावं, कारण रशियाला जे पैसे मिळतात ते पैसे युक्रेन युद्धात वापरले जातात। दिवस नाहीयेत, ही 30 दिवसाची डेडलाईन आहे मित्रांनो, 4 एप्रिल पर्यंत फक्त। त्यानंतर भारतानं रशियाचं जर तेल घेतलं तर अतिरिक्त 25% टॅरिफची रिस्क आहेच। थोडक्यात आता घे पण पुढं बंद कर, नाहीतर दंड भर, अशी धमकी अमेरिका भारताला देऊ बघतोय। मित्रांनो, अजून एक मुद्दा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे। अमेरिकेला स्वतःला महागाई नको आहे। भारतानं हे रशियन तेल जर नाही घेतलं तर जागतिक बाजारात तेलाची टंचाई तयार होईल आणि सगळ्या जगात किमती वाढतील। अमेरिकेत इलेक्शन जवळ आलंय, तिथं महागाई जर वाढली तर ट्रम्प पार्टीला त्याचा फटका बसेल। थोडक्यात भारतासाठी नाहीये तर स्वतःचं घर सांभाळण्यासाठी हे वेवर भारतासाठी दिलं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आणि अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, आपण एक सार्वभौम देश आहे, आपण एक स्वतंत्र राष्ट्र आहे। मित्रांनो, आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं ते असंच मिळालेलं नाही। मग मित्रांनो, आपण तेल कुठून घ्यायचं, किती घ्यायचं, यासाठी अमेरिकेच्या परवानगीची आपल्याला काय गरज आहे? कारण का मित्रांनो, आज भारत सरकार अमेरिकेच्या पुढे झुकतंय का, असा एक मनामध्ये प्रश्न येतोय। मित्रांनो, जर हे युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली तर सोनं $6,000 वर जाणार आहे। मित्रांनो, हे समीकरण समजून घेणं खूप गरजेचं आहे। कारण का जसं युद्धाला सुरुवात झाली तसं सोन्याचे दर वाढले, पण त्यानंतर परत सोन्याने यू टर्न घेतला, $5,100 खाली आलं होतं। पण मित्रांनो, या ठिकाणी एक मुद्दा आहे, कारण खूप दिवसापासून मार्केटवर अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा ओव्हर हँग होता। ह्या युद्धामुळे तो पास ऑन झाला, त्यामुळे सोन्यामध्ये ऑलरेडी ज्या किमती या गोष्टीमुळे वाढल्या आहेत ना, त्यामुळे लोक त्यातून बाहेर पडत आहेत असं देखील म्हटलं जातंय। आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या सर्व गोष्टी घडत असताना पाठीमागच्या 4 वर्षामध्ये जगात सगळ्यात जास्त जर सोनं कोणी खरेदी केलं असेल तर ते पोलंडनं खरेदी केलं होतं। पण मित्रांनो, एक धक्कादायक बातमी अशी आहे, पोलंड सध्या सोनं विकायला लागलं आहे। कारण का 550 टन त्यांच्या साठ्यातील सोनं विकायला काढलंय आणि त्याच्या साह्यानं $13 बिलियन उभा करायचा त्यांचा प्लॅन आहे। आणि हे पैसे कशासाठी वापरायचे माहिती आहे का? त्यांना त्यांचं संरक्षण बजेट डबल करायचं आहे।
मित्रांनो मला सांगा, जर एक एक राष्ट्र या पद्धतीनं युद्धाची तयारी करायला लागलं, बजेट जर डबल करायला लागलं, तर स्टॉक मार्केटची वाट लागल्याशिवाय राहणार नाही असं मला सध्या तर वाटायला लागले. पण मित्रांनो ह्या सर्व बातम्या येत आहेत आणि ह्या सर्व बातम्या येत असताना ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आपलं खूप काळजीपूर्वक मार्केटकडे लक्ष असणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो आत्तापर्यंत जगामध्ये भरपूर युद्ध झाली, मार्केटमध्ये भरपूर मोठमोठे चढ उतार आले, प्रत्यक्ष भारत देखील बऱ्याच युद्धामध्ये आजपर्यंत सहभागी झाला. पण मित्रांनो एवढं होऊन देखील भारतीय शेअर मार्केट ताठ मानेने उभा आहे हे पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत पॅनिक न होता मार्केटमध्ये फक्त टिकून राहा, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट होल्ड करा, SIPच्या माध्यमातून जास्तीत जास्त मार्केटमध्ये ॲक्युम्युलेशन करायचा प्रयत्न करा. वॉर सेन्सिटिव्ह सेक्टर स्टॉक्सपासून थोडं लांब राहिलं तरी चालेल, पण मित्रांनो मार्केट मार्च महिन्याच्या एंडपर्यंत शांत होणं गरजेचं आहे. शांत होईल असं वाटतंय आणि इराणच्या युद्धाचा एंड देखील मार्च एंडच्या अगोदरच होणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे इराणचं युद्ध हे आता जागतिक बाजारपेठेसाठी मोठा रिस्क फॅक्टर आहे, मान्य आहे आपल्याला. पण मित्रांनो घाबरून जाण्याचं कारण नाहीये, कारण माहितीपूर्ण गुंतवणूक हेच सर्वोत्तम आपलं हत्यार आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ जर माझा तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं नाही, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये सांगा तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल करणार आहे का. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. धन्यवाद.